नमस्कार. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेनिमित्त राजगड तालुक्यामध्ये जे काही रोड रिसर्फेसिंगचं काम चालू होतं, तर त्या कामासंदर्भात 2 आठवड्यापूर्वी काही क्वालिटी संदर्भात ऑब्झर्वेशन्स होती, ती मी सोशल मीडियावरती पोस्ट केली. बऱ्याच प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेतली, त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांनी सुद्धा त्याची दखल घेतली आणि त्याचे काही क्लिप्स मी PWDचे चीफ इंजिनियर राणे साहेब यांना सुद्धा पाठवली होती. त्यांनी सुद्धा नक्कीच त्याच्यावरती कार्यवाही केलेली दिसते. कारण की मी जेव्हा आता मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे रविवारीच काल गावाला गेलो होतो, जेव्हा ते पॅचमधलं म्हणजे साधारणतः नसरापूर ते अंबावणे ह्या पॅचमधलं जेव्हा काम पाहिलं, तेव्हा असं लक्षात आलं की क्वालिटीमध्ये नक्कीच इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. ज्याप्रमाणे आपण सबस्टँडर्ड काम हायलाईट केलं होतं, क्वालिटीचे इश्यू हायलाईट केले होते, तसे चांगलं झालेलं काम सुद्धा हायलाईट करणं गरजेचं आहे आणि ज्यांनी केलं त्यांचं कौतुक सुद्धा करणं गरजेचं आहे. म्हणून ही क्लिप मी शूट केलेली आहे. तर जे काही क्वालिटीचे चांगले इश्यूज बघितले, तर त्याच्यामध्ये रस्त्याची थिकनेस बऱ्यापैकी व्यवस्थित मेंटेन केलेली दिसते. इव्हन काही ठिकाणी ज्या ठिकाणी खूपच जुना रस्ता खराब होता त्या ठिकाणी डबल लेअरमध्ये BM टाकलेला दिसलं. त्याचप्रमाणे आंबवण्याच्या पॅचमध्ये सुद्धा स्क्रबिंग करून जुनं मटेरियल जे काही होतं ब्रिटल झालेलं, तर ते सुद्धा काढण्याचं काम चालू होतं. तर काही गोष्टी नक्कीच चांगल्या होत्या. काही गोष्टी चांगल्या असल्या तरी अजून 1-2 इम्प्रूव्हमेंट्स नक्कीच कामामध्ये आवश्यक आहेत असं मला वाटतं. त्याच्यामध्ये साधारणतः रोलिंग व्यवस्थित झालेलं नाही आहे. म्हणजे वीरवाडी ते दीडघर याच्यामधलं जे काही पॅच आहे त्याच्यामध्ये रोलिंग युनिफॉर्म म्हणजे व्यवस्थित रोलिंग नव्हतं. कदाचित थोडंफार टेम्परेचरचा इश्यू असेल. बऱ्याच ठिकाणी हनीकोम्ब आलेलं दिसत होतं आणि काही ठिकाणी तर BMचा लेअर सुद्धा निघालेला होता. त्याचप्रमाणे घोरेपडळच्या जी वस्ती आहे, जिथं घरं आहेत, त्या ठिकाणी थोडं थिकनेस थोडी कमी दिसली. कदाचित तिथल्या लोकांनी पाहिलं नाही पाहिलं माहीत नाही, हायलाईट तर केलं नाही. तसंच मुरुमाची क्वालिटी, जे साईड पट्टीला मुरुम वापरला होता, त्याची क्वालिटी सुद्धा नक्कीच चांगली होती. नॉर्मली असा मुरुम वापरला जात नाही. एक गोष्ट मात्र नक्की खरी आहे की ज्यावेळेला क्वालिटीच्या गोष्टी हायलाईट्स केल्या त्याची दखल घेतली गेली. सर्वप्रथम चीफ इंजिनियर राणे साहेब यांचं खूप खूप धन्यवाद, म्हणजे समस्त राजगड वासियांतर्फे धन्यवाद. कारण की हा रस्ता जो आहे हा पहिल्यांदाच एवढा मोठा राजगडमध्ये रस्ता होत आहे आणि चांगल्या क्वालिटीचा रस्ता होत आहे. त्याचप्रमाणे सर्व जे काही अधिकारी असतील, कॉन्ट्रॅक्टर्स असतील, ज्यांनी चांगल्या क्वालिटीसाठी मेहनत घेतली, त्यांचं सुद्धा नक्कीच धन्यवाद. जे काही टॉपिंगचं काम होणार आहे टॉप लेअरचं, ते सुद्धा असंच चांगले क्वालिटीचे नॉर्म्स फॉलो करून करण्यात यावेत अशी अपेक्षा आहे आणि तुम्ही नक्कीच कराल याची 100% खात्री आहे. त्याचप्रमाणे जे काही आजूबाजूचे लोक आहेत, मी मागे जसा एक व्हिडिओ केला होता की रोडच्या कामामध्ये काय काय पाहिलं पाहिजे, तसं पुन्हा एकदा हीच अपेक्षा आहे की टॉप लेअर चालू असताना सुद्धा आपापल्या गावाच्या हद्दीमध्ये जो काही रस्ता होणार आहे काम, तर ते नक्कीच तिथल्या स्थानिक लोकांनी त्याची ऑब्झर्वेशन्स केली पाहिजे. तर त्यात जर आपल्याला काही वाटला फॉल्ट, तर तिथले हायलाईट करून ते काम चांगलं करून घेणं ही सर्वसामान्य नागरिक म्हणून ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण की हा रस्ता आपण वापरणार आहोत. खरं तर राजगडमधले रस्ते आणि त्यामधले खड्डे हा तर खूप मोठा संशोधनाचा विषय आहे आणि तो काही इथं लगेच संपणार नाही आहे. त्यामुळं येत्या 1-2-3 दिवसामध्ये मी तुम्हाला एक 4.25 कोटींची गोष्ट सांगणार आहे. 1-2 दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला कळेल. धन्यवाद.